बघा खुशी, याला खुशी म्हणतात खरी. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण अनेक वर्षापासून नाही का आपल्या आजीची एक इच्छा होती आणि आज ती इच्छा नाही का पूर्ण होणार आहे. तर काय ती इच्छा पूर्ण करायची आहे आज ती मी तुम्हाला दाखवतोच, पण तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि आपल्या आजीसाठी पण सरप्राईज आहे. तिला पण नाही सांगितलं आणि तुम्हाला तर एक दाखवतो. आता मी घ्यायला चाललो आहे लगेच. तर चला मग लगेच निघू. आता चालताच नाही, आमच्या पुढंच पाऊस होऊन गेलेला आहे. पूर्णपणे वातावरण एकदम थंड झालं आहे. होऊ शकतं अजून रोडवरती नाही का पाणीच आहे. पब्लिक इकडे फोटोशूट वगैरे करून राहिले. वातावरण एकदम थंड झालं. काहीच फायनली आलो आहे आता डिलिव्हरी ऑफिसला. आता त्यांना ID वगैरे देऊन नाही का आपलं पार्सल चेक करून घेतो लगेच. हे आहे का आधार कार्ड द्यायचं का? गाडीवर नेता येईल. घेतला आता प्रोडक्ट. आता चला घेऊन घरी. चढे आजी लय खुश होणार, तुम्ही पण लय खुश होणार आहे. आता व्यवस्थित धरून बसा फक्त. कसं तरी आणलंय घरी, हे बघू शकताय. आता आजीला अजून माहीत नाही बरं का कुठे काय माहिती. असं बाबा इथं बसलं बघा, दळण वगैरे चाललंय काहीतरी. काय काय हा काहीच कळणार का तिला नाही. गिरण आहे गिरण पीठ दळायची. पीठ मग तर भारी झालं. इथं सगळे कोपरे आणून दळायला गिरण आहे. टाक बरं गहू. चल गहू टाक. गहू याच्यात गहू दळायला गिरणी म्हणतो. हा धुणं धुयाचं मिशन आहे. नाही पाण्याची टाकी. ते आले फोटो बघ. पाणी टाकी आहे, एक छत्री आहे आणि गाल लागतं पाणी प्यायला. याच्यात ते काय बघा तिथं भांडे ते हे काय हा एक छत्री त्याचं आहे का उदी ती वॉशिंग मशीन. बोललं ते पाणी घ्यायचं बघा. ते तोटी नळी देऊ हे बघ. गाली गाल लागली. ते काय पाईप आहे. गिरण इथून टाकायचं. इथून हे बघ पीठ निघत बाहेर. हा पटीत आपल्याला. टोटी खाली गाल लागतं बघा त्याला. हा छत्री पावसाला. छत्री आहे ती काय तोटी तिथं गल्लास. ते काय पाणी लावायचं आणि प्यायचं. देऊ पाणी गाळून तुम्हाला. जा ना हा पाणी द्यायला. पाणी खाली होता येतं. पाऊस आम्ही छत्री राहिलं ती हे ना आणि ते गाल काच होता. टाक चल याच्यामध्ये गहू उचलून गहू. फिल्टरचं मशीन आहे ना, त्याला पाईप आहे. गडूळ पाणी साईडला निघत. चांगलं पाणी त्याच्यात राहतं टाकीत. म्हणजे फिटर आहे वय. हा फिटर आहे. किती आहे रे? आज फायनली आजी भरपूर खुश आहे आणि हे बघू शकतात ती सोडतच नाही डायरेक्ट. त्याला आता ओपन करायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. कारण भरपूर दिवसापासून तुम्ही मला कमेंट मारायच्यात आणि आजी पण मला म्हणायची यार हातले दुखत येतं. तर म्हटलं थांबतो एक ना एक दिवस नाही का बंदच करता हात दुखायचे. तर फायनली आता आणलं आहे. आता ओपन करायचं आहे. कशी बसली खुर्ची वगैरे टाकून त्याला धरून. वाढूच झटत बरं का. तिला अजून खोलतच नाही. खोललं शेवटी. तर आता मी नाही का हा बॉक्स ओपन करतो. याच्यामध्ये काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही का याचा यूज कसा करायचा आहे आणि आपल्या आजीला जमतं आहे का ते पण पहा. खुशी बघा ना चेहऱ्यावरची. खुशी वेगळीच आहे आजी. तो ओपन करू आपण. भरपूर चिकट टेप वगैरे लागले याला. तर बघू शकताय फायनली आजीसाठी वॉशिंग मशीन. आता कपडे वगैरे धुवायला टेन्शन नाही. आता यूज वगैरे कसा करायचा ते दाखवतो. आजीला पण शिकू. तिघा चौघाच्या याच्यामध्ये कपडे आरामशीर धुता येते आणि एकदम छोटी.
दर झाकण तुझ्या मशीनची. आणि याच्यामध्ये वॉरंटी कार्ड वगैरे आहे. तर बघू शकताय ही 9 किलोची मशीन आहे. आणि याच्यामध्ये नाही का फर्स्ट 10 शर्ट, 5 पॅन्ट, 5 साडी, 1 बेडसेट, पिलो कवर आणि 1.2 HP मोटर आहे. 175 वॅट पॉवर आहे. वॉश टायमिंग क्लीन क्लोथ 7 ते 10 मिनटं. आणि फिटर ॲडव्हान्स बजर अलर्ट आफ्टर वॉश सायकल. म्हणजे नाही का ज्याचं धुवून वगैरे कपडे वगैरे साफ करून झाले नंतर याच्यामध्ये नाही का टायमर वगैरे लावलेला आहे 10 मिनटाचा. आणि याची वॉरंटी येते 10 वर्षाची डायरेक्ट. 1 इयर फुल फ्री सर्व्हिस प्लस 9 इयर कॉस्ट ओनली. म्हणजे काय जर झालं तरी याला काही प्रॉब्लेम नाही. आणि 10 वर्ष काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघ डायरेक्ट याच्यावरती दिलेलं आहे की 10 वर्षाची वॉरंटी म्हणून. पाणी वगैरे पण किती लागणार पाणी? एक बकेट टाकली. हां 1-2 बकेट लागतील. तर याच्यामध्ये हे बघू शकताय हे कशासाठी आहे. जर आपण डायरेक्ट कनेक्शन घेतलं ना तर हे कनेक्शन डायरेक्ट याला जोडायचं. हे बघा इथं कनेक्शन जागा पण आहे. आपण हे डायरेक्ट कनेक्शन लावून डायरेक्ट नाही का पाणी याच्यामध्ये घेऊ शकतो आतमध्ये. आणि हे नाही का एक्झिट जे कपडे वगैरे धुतल्यानंतर जे पाणी खराब वगैरे नाही का ना ते एक्झिटसाठी हा पाईप आहे. हे इकडनं आपण सोडून देऊ शकतो आहे. आणि 3 पिन प्लग आहे. तर आता आपण हे यूज करू. याच्यामध्ये रबर वगैरे सगळं दिलं आहे त्यांनी. इकडचं हे इकडनं अलाराम वगैरे आहे. आणि हे इथं ऑन ऑफचं दिलेलं आहे टायमर वगैरे. 5 मिनटं 0 आणि 15 मिनटं. याचा हायस्ट टाईम 15 मिनटं आहे आणि कमीत कमी टाईम 5 मिनटं आहे असं आहे. तर आता आपण याला यूज करून बघू. आता कपडे वगैरे आपल्या आजी घेऊन ये कपडे घेऊन सगळ्याचे धुवायचे. तर आता याला नाही का बोर्डमध्ये नाही का पिन वगैरे लावतो आणि नंतर याचं पाणी वगैरे टाकून आजीला शिकवतो. आता बोर्डमध्ये नाही का पिन खोसू येतात. तर आपल्याला याची काही यूज नाही. आपल्याकडे टाकी वगैरे नाही त्यासाठी नाही का तुमच्याकडे टाकी वगैरे जर असेल ना तर तुम्ही डायरेक्ट यूज करे. आपल्याकडे टाकी नाही त्याच्यामुळे आपण भांडीने पण टाकू याच्यात. हे बघू शकताय डायरेक्ट आज खूप झाली आहे. तिकडं दररोज धुणत होत असते. आज बघा कशी याच्यामध्ये बादलीमध्ये भरली आज आपल्याला भांडे धुयाचं आले. ते धुणं धुयाचं मिशन आले त्याच्यात नेऊन धुवून आणते आता. खूप झाली ना. मग तुम्ही एवढ्या दिवसाची म्हणायच्यात की नाही का आजीसाठी काहीतरी की आणि तुम्हाला सरप्राईज दिलं की नाही. आणि आजीला तर लय झालं ते चेहऱ्यावर बघा ना. आता ते आपल्याला कपडे देतात नाही का कोचित दिसन तर लाईट वगैरे नसलं आता कपडे धुतील का. लाईट नसल्या मग धुवा लागते. नंतर धुवायचे नाही ते. नंतर नाही तर डिगल घालून ठेवायचा. हां तसं करायचं 2-3 दिवसांनी धुवायचे. तोवर काय आता नाही का मी पाणी भरतो तुझा कपडे घेऊन. आता बकेट भरली पाणी टाकतो. हां आपल्या आजी तर निरमा वगैरे घेऊन आले. फेनाचा निरमा आणलाय. आज किती खुश आहे. आणि हा टावेल माझा 2-3 दिवसातून होते आज तर घेऊन आली. आज खुशी वेगळीच आहे. तेवढं लागेल का पाणी? हा तेवढं लागेल मग 2 बकेट पाणी वर येईल. अत्यंत फुटन बरं चालू केलं. आता काय कर एक टाकी आजीच्या हातात आता टायल टाकी ते. खुशी आता शर्ट टाकी ते. लोकं आणतो आता नंतर पेंट टाकी ते. टाकले सगळं काही नाही. आता लुगडं स्वतः आता झाकण लायते.
शिकली तू तर लय स्मार्ट आहे माहिती मला तुला हिच्यासाठी ही गोष्ट काहीच नाही. आता चालू कर. आता नाही का असं इकडे पिंग घेऊ 5 मिनटं पिंग फुल पिंग घेऊ हे 15 मिनटं. आता बघ चालू झालं मिसळ. हे बघ. खुशी बघा खुशी आता सगळ्याला कपडे काढा म्हणते. पहिले नावाचे 2-3 दिवस राहू द्या कपडे. हे बघ आता चालू झालंय. हात कर. आता उलट पिंगत आहे. हे बघू शकताय. हे बघ मळ निघला पहिलं काढ त्याच्या कपडे काढ ना चंदनची टाकतो चण्याची ना बघ कशी बघा त्यात ना गोदाडी म्हणते. आजीची खुशी बघा आता. हे बघ किती खराब होतात निघलं लगेच. मग दोन्ही साईडने पिंगताय. हे बघ आता उलट पिंगत कस काय काढ बघू शकताय किती घाण पाण्याला. एक नंबर मशीन आहे खरंच. बघ एकदम स्वच्छ कपडे निघते बरं पाहिजे एकदम व्हाईट. एकदम भारी मशीन आहे. कस काय मग कस काय मग आता ते जाऊ दे आहे ना हात ना घालू रे. मस्त आहे ना. तुम्हाला काय धुवायचं का नाही का आम्हाला नको. का म्हण इकडं तर बघा ना कसं चाललंय. कपडे काढा चाललंय. मग हात घालते ते काय बने दोन्ही हात घालते जाते चांगलं. नाही होय, लय खराब पाणी निघलं हो बाई. बघा खुशी याला खुशी म्हणतात खरी. मग पहिल्या दिवसापासून धुते तुम्ही कपडे अख्ख्या जीवनात बाईने आपण आज नाही का म्हणजे खरंच किती खुशी आहे बघा बरं. कधीच नव्हती ही गोष्ट केली. हातानेच भांडे धुवायचे हातानेच कपडे धुवायचे. आता भांडे घासायचं पाहिजे. बरं तर भांडे घासायचे एक दिवस घेऊ. तुला सांग ना तुझी जेवढी आवश्यक ना तेवढी सांग सगळी पूर्ण करतो. बघा ना छान हवा थंड सुटली बाहेर आणि आपल्या आजीची आज एकदम खुशी आहे. कारण खरंच असं वाटतं निसर्गाचा आणि तिचा चेहरा सेम आहे आज. दररोज धुण्याला कंटाळून गेली होती. हात घाली हे बघू शकतात असं ॲटोमॅटिक टायमर आहे. ज्यावेळेस नाही का पूर्ण धुवून होतं ना लगेच टायमर लागतो आणि अलाराम सिस्टीम पण याला अलाराम मारतो लगेच. झालं बंद झाले. आता घे कपडे काढून बंद कर भरलं बाटलं. त्याच्यात पाणी काढून घेऊ. किती खराब पाणी आलं. का कपडे धुवून झाले फायनली. धुवून झालेत कपडे. आता तिथं वाळायला टाकी ते पिळून टाक. पाणी ना काय मॅडम थांब नेऊन देतो दे. अजून काय राहिलं त्याच्यात. आपली आजी खुश झाली आज. भारी वाटलं लई भारी वाटलं. डायरेक्ट आज आजी स्वतःच्या खुशीमध्ये दंग झाली. आता फक्त पिळून वाळू घालायच्यात. हा दगड दरवतीचा किती दिवसापासून या दगडावरती कपडे धुतले असते. किती दिवसापासून बाई 20 वर्षापासून 20 वर्ष झाले. आजीने काहीच नव्हतं बघितलं जन्मापासून त्या दगड धुत होती. माझ्या जन्मापासून. या दगड वेळून घेऊ राहिली. आता पिळते वाळू घालते. आता धुवून आणले. छाक निघाले. मस्त निघलं बाई कपडे. लय भारी धुतर ते निघलंय एकदम स्वच्छ. आजीचं लुगड्याला नाही का कलरच आला आज एकदम हिरवागार झालाय. सगळ्या पांघरुणाला कलर आला. हाताने निघत नव्हते एवढे. हाताने निघतच नव्हते मला. जरी मशीन तुम्हाला जर आवडली असली ना मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे देतो. जर तुम्हाला घ्यायचे असले तुम्ही पण घेऊ शकतायत. मला आवडली होती म्हणून मी घेतली आणि आता नाही का पहिले म्हटलं यूज वगैरे करून बघू चालते आहे का नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे बनवला. हा नाही तर मी डायरेक्ट नाही का तुम्हाला दाखवणार होते आणली फक्त. पण म्हटलं नाही का तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला कोणाला घ्यायची जर असेल तर किमतीच्या मानाने नाही का एकदम चांगली वर्क करते. एकदम स्वच्छ कपडे निघतात आणि मस्त आहे. ही जास्त करून नाही का बॅचलरसाठी एकदम उपयोगी पडेल मला असं वाटतंय.
जर घ्यायची असेल ना मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे देतो, तिथून तुम्ही घ्या. मी घेतली होती तिथून. तर मी माझ्या मनात नाही का छोट्याला छोटा प्रयत्न केला आहे आजीसाठी, आणि भरपूर दिवसापासून नाही का ते कपडे वगैरे धुवायचे, आणि तुम्ही पण मला कमेंट मारायच्यात की आजीला थोडी मदत वगैरे कर. तर मी नाही का माझ्या बजेटप्रमाणे नाही का आजीला ते गिफ्ट दिलं आहे छोट्यातलं छोटं. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि आजपासून आजीला भरपूर फायदा होईल, कपडे वगैरे धुवायला नाही लागणार. तर मशीन वगैरे कशी आहे ती कमेंट करून सांगा, आणि जर घ्यायची असली तर घ्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटून त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.